वारी कव्हर करण्याचा हा पहिला दिवस आहे. अक्काच्या पूजापाठनी मला उठवलं, त्यानंतर मस्तपैकी पोहे खाऊन आणि रोजचे अपडेट्स बघून मी निघालेले आहे वारी कव्हर करायला. आता वारी कव्हर करताना काय काय कव्हर करायचं आहे हे मला काहीच माहीत नाही. बाहेर निघून बघते तर काय, वारकरीच वारकरी, जिकडे तिकडे चोहूकडे. मग आम्ही वासुदेवांना भेटलो, त्यांचे इंटरव्ह्यूज केले आणि आता स्वारी निघाली आहे मंदिराच्या आतमध्ये. वारी कव्हर करण्याचा हा पहिलाच अनुभव. आता सगळ्यात आधी इंटरव्ह्यू घेतला औशेकर महाराजांचा, जे पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त आहेत. नंतर आम्ही आलो भोजनालयाकडे. इतकं अप्रतिम जेवण इथे हे इतक्या प्रेमाने वाढत होते की काय सांगू. मंदिराचा कळस तर तुम्ही समोर बघू शकता. काय सुंदर हा नजारा होता. हे सगळं पहिल्यांदाच अनुभवताना हे सगळं इतकं अद्भुत आणि अप्रतिम वाटत होतं की शब्दात सांग. मानाच्या 48 दिंड्यांचं मंदिराच्या गाभाऱ्यात आगमन झालं आणि मग सुरू झाली ती प्रदक्षिणा. नंतर आता सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे मंदिराचा कळस हलण्याची. कारण मंदिराचा कळस हलल्याशिवाय माऊलींची पालखी, माऊलींच्या पादुका इथून निघत नाही असं इथले लोक सांगतात. मग मंदिराचा कळस हलला आणि माऊलींच्या पादुका आमच्या नजरेसमोरून जात होत्या. यांचं दर्शन घेणं आणि वारकऱ्यांना मंत्रमुग्ध बघणं ही सगळ्यात मोठी गोष्ट मी आज दिवसभरात बघितली. शेवटी मग सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. फोन आणि मी दोघं स्विच ऑफ.